नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पोलीस पाटील या पदाची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये पोलीस पाटलाचे अधिकार आणि कर्तव्य या संदर्भाबद्दलचे क्वेश्चन हे विचारले जातात. त्या संदर्भाबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. यामध्ये लक्षात ठेवा, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणकोणते मुद्दे पाहणार आहोत ते अगोदर पाहू आणि त्याच्यानंतर मग आपण सविस्तर चर्चा करू. त्यामध्ये एक लक्षात ठेवा की पोलीस पाटील पदाची निर्मिती नेमकी कशी झाली, त्याचा इतिहास नेमका काय, तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा करू. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की जिल्ह्यात ग्राम पोलीस प्रशासनामध्ये मुख्य जबाबदारी ही नेमकी दंडाधिकाऱ्याची असते, आयुक्तांची असते. त्या संदर्भाबद्दलची चर्चा करू. याच्यामध्ये मग जिल्हा दंडाधिकारी जे आहे, या जिल्हा दंडाधिकारी यांचे नेमके अधिकार कसे आहेत, हे अधिकार नेमके कोणाकडे सोपवतात, तर ते अधिकार सोपवत असताना कोणाची मदत घेतात, या संदर्भाबद्दलची चर्चा करू. आणि राज्य शासन किंवा आयुक्त यांच्या मंजुरीनं हे जिल्हा दंडाधिकारी हे अधिकार वापरत असतात. त्या संदर्भाबद्दल सविस्तर माहिती घेऊ. त्यानंतर कलम 5च्या अंतर्गत पोलीस पाटलाची नेमणूक नेमकी कशी होते. कलम 6 मध्ये पोलीस पाटलाची कर्तव्य नेमकी कोणती आहेत. कलम 7 मध्ये गावच्या सेवक वर्गावर पोलीस पाटलांचा अधिकार. कलम 8 मध्ये सुरक्षिततेसाठी कर्मचारी नेमणं. त्यानंतर कलम 9 कर्तव्यास कसूर केल्यास शिक्षा करण्याचा अधिकार. त्याच्यानंतर कलम 10 फौजदारी खटल्यास अडथळा नाही. कलम 11 चौकशी दरम्यान निलंबन. आणि कलम 12 गुन्हा झाल्यास पोलीस पाटलाची नेमकी, म्हणजे गावात जर गुन्हा झाला तर पोलीस पाटलाची नेमकी जबाबदारी काय असते, आणि आरोपी पळून गेला तर पोलीस पाटलांनी काय करावं, या संदर्भात कलम 12. कलम 13 अनैसर्गिक व आकस्मिक मृत्यूबाबत पोलीस पाटलाची नेमकी कर्तव्य कोणकोणती आहेत. आणि कलम 14 मध्ये गंभीर गुन्हेगाराला पकडण्यासाठी हा अधिकार, या संदर्भाबद्दल मग पोलीस पाटलांना मर्यादित अधिकार आणि अटक अधिकार हे दिलेले आहेत. त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण याच्यामध्ये करू. कलम 15च्या अंतर्गत तपास करत असताना पोलीस पाटलाचे अधिकार, पोलीस पाटील आपल्या गावात एखाद्या घटनेचा जर तपास करत असेल तर त्याला पुढील अधिकार असतात. म्हणजे ते त्याच्यामध्ये मग दुसऱ्या गावामध्ये जाऊन तिथल्या पोलीस पाटलाची मदत घेऊन तपासणी करणे वगैरे अशा पद्धतीचं या संदर्भात आहे. कलम 16 बेवारस मालमत्ता. आणि बेवारस मालमत्ता मिळाल्यानंतर पोलीस पाटलांची नेमकी अधिकार आणि कर्तव्य काय आहे, त्या संदर्भाबद्दलची माहिती. आणि कलम 17 इतर कायद्यानुसार नेमकी शिक्षा होऊ शकते. या जवळजवळ 17 कलमाबद्दलची माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा लक्षात ठेवा की पोलीस पाटील पदाची निर्मितीचा इतिहास नेमका काय आहे. यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर मुंबई नागरिक कायदा, सिव्हिल ॲक्ट, बॉम्बे सिव्हिल ॲक्ट, तो 1857 नुसार जर आपण बघितलं गेलं तर त्या पोलीस पाटील पदाची निर्मिती ही या बॉम्बे सिव्हिल ॲक्ट 1857 तेव्हापासून ही सुरुवात झाली. हा एक मुद्दा तुम्ही नीटपणाने ऑब्जेक्टिव्ह टाईप लक्षात ठेवा. दुसरा सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा लक्षात ठेवा की महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम 1962 नुसार 1 जानेवारी 1962 ला वंश परंपरागत मुलकी रद्द करण्यात आली. कधीपासून? 1 जानेवारी 1962. म्हणजे एक लक्षात ठेवा की 1857चा जो बॉम्बे सिव्हिल ॲक्ट आहे, त्या बॉम्बे सिव्हिल ॲक्टमध्ये पोलीस पाटलाची नियुक्ती केल्यानंतर वंश परंपरागत पोलीस पाटलांची नियुक्ती होत होती. पण ते अधिनियम म्हणजे महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम 1962 ला आणि 1 जानेवारी 1962 ला ते लागू झालं. मग ही जी वंश परंपरागत मुलकी जी आहे, म्हणजे जे नेमणूक करत होते, तर ती आता काय झाली होती, 1962 पासून ती रद्द करण्यात आली. आणि मग त्यानुसार एक नवीन कायदा अंमलात आला, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार ही काय होते, पोलीस पाटलांची ही नियुक्ती होते. कलम 5 अंतर्गत त्याच्यामध्ये. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की म्हणजे इथे लक्षात ठेवा, पहिला सुरुवात कधी झाली पोलीस पाटलाच्या नेमणुकीबद्दल, तर बॉम्बे सिव्हिल ॲक्ट 1857 हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे इथं पोलीस पाटलाची निर्मिती झाली. ती वंश परंपरागत होत होती, ते अधिनियम हे बंद झालं. तर ते कधी 1962च्या अधिनियमानुसार ते बंद झालं. आणि महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार आता पोलीस पाटील पदाची ही नियुक्ती केली जाते. हा एक 3 ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा.
दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र राज्यातील ग्राम पोलिसांचं नियमन करण्यासाठी आणि असलेल्या कायद्याचं एकत्रीकरण करणं आणि त्यात सुधारणा करणं हे होतं. यासाठी म्हणून भारतीय गणराज्याच्या 18व्या वर्षी पुढील प्रमाणे अधिनियम करण्यात येत आहे आणि तो अधिनियम म्हणजे म्हणजे महाराष्ट्र म्हणजे ज्यामध्ये आपण पाहिलं की तो अधिनियम म्हणजे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार आहे. आता या अधिनियमामध्ये कलम 1 अंतर्गत जर बघितलं गेलं तर या अधिनियमामध्ये महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 असं म्हणावं असा उल्लेख आहे. आता तो म्हटल्यानंतर तो जो अधिनियम आहे तर तो बृहन्मुंबई आणि उपनगर वगळून संपूर्ण महाराष्ट्र राज्यास हे काय लागू आहे आणि तो राज्य शासन आणि राजपत्रातील अधिसूचनेनुसार नेमील अशा दिनांकापासून हे अंमलात येईल अशी भूमिका आपल्याला सांगते. दुसऱ्या संदर्भानुसार याचा नेमका अर्थ काय पोलीस पाटीलच्या अंतर्गत जर अपेक्षित अर्थ कोणता होता बाबा अधिनियमात जर असेल तर तो कोणता आहे ठाणे अधिकारी. म्हणजे संदर्भानुसार दुसरा अपेक्षित अर्थ जर नसेल तर त्या अधिनियमात नेमका ठाणे अधिकारी याचा अर्थ काय तर ज्या गावाकरता पोलीस पाटलाची नेमणूक करण्यात आली असेल म्हणजे ज्या गावाकरता पोलीस पाटलाची नेमणूक करण्यात आली त्याला ठाणे अधिकारी असं म्हणलंय. आता ते गावाकरता खाल्लं तर ठाणे अधिकारी नेमका काय तर त्या गावाच्या हद्दीमधील पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस अधिकारी असा त्याचा अर्थ आहे. आणि गाव या संज्ञेचा अर्थ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये दिलाय. तो अर्थ म्हणजे नेमका काय तर एखादं शासनमान्य गावाचं क्षेत्र असेल किंवा त्याच्याशी संबंधित जमीन असेल किंवा काही प्रसंगी छोटं शहर किंवा म्हणजे छोटंसं गाव किंवा शहर अशा जे समाविष्ट केलंय तर तो त्या गावाशी संबंधित अर्थ म्हणून आपल्याला सांगता येईल. आता कलम 3च्या अंतर्गत जर बघितलं गेलं तर जिल्ह्यात ग्राम पोलीस प्रशासन हे नेमकं कोण पाहतं. आता लक्षात घ्यावा याची मुख्य जबाबदारी जी आहे तर ती प्रत्येक जिल्ह्यात पोलीस प्रशासनाची एक संपूर्ण व्यवस्था ही लागू केली. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे जिल्हा दंडाधिकारी हे यांच्याकडं ही मुख्य जबाबदारी हे पोलीस पाटलांच्या नेमणुकीची असते. परंतु ते स्वतंत्रपणे नाही तर त्यांच्यावर देखील नियंत्रण असतं. त्यांच्यावर नियंत्रण कोणाचं आहे तर एक राज्य शासन दुसरं पोलीस आयुक्त किंवा संबंधित आयुक्त म्हणजेच जिल्हा दंडाधिकारी हे राज्य शासन आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ते काय काम करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा दंडाधिकारी यांच्या अंतर्गत किंवा नेमणूक केली जाते असा एक आपल्याला उल्लेख करता येईल. आता दुसरं आहे की जिल्हा दंडाधिकाऱ्याचे अधिकार किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांना या कायद्याअंतर्गत विविध अधिकार दिलेले आहेत. म्हणजे नेमके कोणते अधिकार आहेत जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 2 अधिकार या अर्थानं कलम 5 आणि कलम 9च्या अंतर्गत. कलम 5च्या अंतर्गत पोलीस पाटलांची नियुक्ती करण्याचा अधिकार, कलम 9च्या अंतर्गत पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक जे आहे त्यांना कर्तव्यासाठी बोलावणं त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार हा जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आहे. नेक्स्ट आहे हे अधिकार कोणाकडे देता येतात म्हणजे कोणाला देता येतात तर जिल्हा दंडाधिकारी स्वतः सर्व कामं करतात असं नाही तर ते कामाचा व्याप मोठा असल्यामुळं ते अधिकार हे दुसऱ्यांना देखील ते सोपवू शकतात. तर मग हे अधिकार कोणाकडे सोपवता येतात जिल्हा दंडाधिकारी हे कोणाकडे सोपवतात तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की राज्य शासन आहे. राज्य शासन किंवा आयुक्त यांच्या मंजुरीनं खालील अधिकाऱ्यांकडं हे अधिकार सोपवले जातात. म्हणजे एक सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवलं जातं किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवलं जातं किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सोपवलं जाऊ शकतं. आणि सर्वात आहे तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी यांच्याकडं. म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवा जिल्हा पातळीवरील अधिकार आणि उपविभाग तालुक्या पातळीपर्यंत वापरले जाऊ शकतात. हे महत्त्वाचा एक भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कलम 4च्या अंतर्गत जिल्हा दंडाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे आहे तर त्यांना ग्राम पोलीस अधिकाऱ्यांवर म्हणजे काही उदाहरणार्थ पोलीस पाटील किंवा विशिष्ट अधिकार वापरण्यासाठी
कायदेशीर हक्क असतो आणि तो कायदेशीर हक्क या कलमानुसार लागू होतो. म्हणजे जिल्हा दंडाधिकारी हे त्याचे काही अधिकार दुसऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील ते देऊ शकतात, किंवा पण हे देऊ शकत असताना त्याच्यासाठी आयुक्तांची म्हणजे कमिशनरची मंजुरी असणं हे आवश्यक आहे. नेमकं अधिकार हे कोणाला दिले जाऊ शकतात? जसं की जिल्हा दंडाधिकारी खालील अधिकाऱ्यांकडे अधिकार हे सोपवू शकतात. एक, पोलीस अधीक्षक यांच्याकडे सोपवतात, किंवा पोलीस आयुक्त शहर क्षेत्रात लागू असल्यास ते त्यांच्याकडे सोपवले जाऊ शकतात. आता कोणत्या प्रकारचे आदेश आहेत आणि हे अधिकार ग्राम पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित प्रशासनिक आणि नियंत्रणात्मक असतात. उदाहरणार्थ जर बघितलं गेलं, कामकाजासंबंधचा आदेश देणं, जबाबदाऱ्या तपासणं, शिस्तभंग कारवाई संबंधी अधिकार, अहवाल मागवणं, कायदा व सुव्यवस्था संदर्भातील निर्देश देणं. म्हणजेच जे अधिकार मूळतः DM वापरू शकतात तेच अधिकार SP किंवा CP वापरू शकतात जर हे अधिकृतपणे सोपवले असतील तर. नेक्स्ट आहे आयुक्ताच्या मंजुरीने. याचा अर्थ नेमका काय आहे? तर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग इथे लक्षात ठेवा की जिल्हा दंडाधिकारी एकट्याने निर्णय हे घेऊ शकत नाहीत, तर त्यांना हे अधिकार हस्तांतरित करण्यासाठी संबंधित विभागीय आयुक्तांची मंजुरी ही आवश्यक असते. यामुळं अधिकाराचा गैरवापर होऊ नये आणि प्रशासनामध्ये संतुलन राहावे हा एक उद्देश आपल्याला याच्यामधून सांगता येईल. आता सर्वात महत्त्वाचा आहे कलम 5 अंतर्गत पोलीस पाटलांची नेमणूक. म्हणजे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 मधील कलम 5 नुसार पोलीस पाटलाची नेमणूक ही राज्य शासनाचा अधिकार आणि राज्य सरकार एखाद्या गावासाठी किंवा काही गावांचा गट करून किंवा एक किंवा अधिक पोलीस पाटलांची नेमणूक हे करू शकतं. म्हणजेच गावाची लोकसंख्या, क्षेत्रफळ, गुन्हेगारी स्थिती या सर्व गोष्टी पाहून एकाहून अधिक पोलीस पाटील नेमण्याचा अधिकार हा कुणाकडे आहे? तर तो सरकारकडे आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की ग्राम पोलीस हे कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? तर प्रत्येक गावातील ग्राम पोलीस हे त्या गावातील पोलीस पाटलाच्या नियंत्रणाखाली असतात. म्हणजे जर एका गावात एकापेक्षा जास्त पोलीस पाटील असतील तर राज्य शासन ज्या पोलीस पाटलांना आदेश देईल त्यांच्या नियंत्रणाखाली ग्राम पोलीस हे काम करत असतात. हा सर्वात महत्त्वाचा एक भाग लक्षात ठेवा. आता यांच्या पोलीस पाटलांच्या सेवा अटी नेमकं कोण ठरवतं? तर पोलीस पाटलांचं वेतन असेल, सेवा असेल किंवा कामाचं नियमन असेल तर हे सर्व राज्य शासन आदेशानुसार वेळोवेळी ठरवतं. म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवा इथं सर्वात महत्त्वाचं, पोलीस पाटील हे कायमस्वरूपी वेतन श्रेणीतील सरकारी कर्मचारी नसून त्यांच्या अटी शासन निर्णयावर अवलंबून असतात. हे सर्वात महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा अधिकार. राज्य शासनाकडे असलेल्या नेमणुकीचा अधिकार जिल्हा दंडाधिकाऱ्याला दिलेला आहे. म्हणजे जिल्हाधिकारी ही पोलीस पाटील नेमू शकतात, पण महत्त्वाची अट, जर राज्य शासनानं आधीच त्या गावासाठी जर काही पोलीस पाटील नेमले असतील, त्यांची संख्या वाढवायची असेल आणि राज्य शासनाची त्यासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचं आहे एक्झाम पॉईंटसाठी म्हणून आपल्याला अभ्यासासाठी म्हणून लक्षात ठेवायचं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे पोलीस पाटलाची नेमणूक ही राज्य शासन आणि किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून होते. किती पोलीस पाटील असतात? तर गरजेनुसार एक किंवा अधिक पोलीस पाटील असू शकतात. ग्राम पोलीस हे कोणाच्या ताब्यात आहे? तर ते पोलीस पाटील यांच्या ताब्यात आहे. सेवा अटी कोण ठरवतं? तर ते राज्य शासन ठरवतं. संख्या वाढवताना राज्य शासनाची पूर्व परवानगी ही आवश्यक असते. हे आपल्याला एक्झामसाठी म्हणून लक्षात ठेवता येईल. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कलम 6च्या अंतर्गत पोलीस पाटलांची काही कर्तव्ये दिलेली आहेत. तर या कर्तव्यांमध्ये जर बघितलं गेलं तर पोलीस पाटलांची कर्तव्ये नेमकी कोणती आहेत? सर्वात महत्त्वाचं, कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या आदेशानुसार काम करणं हे पहिलं कर्तव्य. आणि पोलीस पाटील फक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यालाच नव्हे तर त्यांच्या गावचा भाग
ज्या इतर कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या हद्दीत येतो त्यांचे देखील आदेश पाळणं हे पोलीस पाटलांचं कर्तव्य असतं. नेक्स्ट, माहिती व अहवाल देणं. मग आता ही कार्यकारी दंडाधिकारी जे माहिती मागतात ते पोलीस पाटील अचूक आणि वेळेत ही माहिती द्यावी लागते आणि गावातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात ते म्हणजे पोलीस पाटील हे सरकारचा डोळा आणि कान आहेत असं म्हणायला हरकत नाही. गावातील गुन्हे आणि सामाजिक स्थितीची माहिती देणं, त्यामध्ये जर बघितलं गेलं की समजा गावामध्ये घडणारा गुन्हा असेल, ग्राम पोलिसांशी संबंधित घडामोडी असतील, गावातील लोकांचं आरोग्य असेल, सामाजिक वातावरण आणि परिस्थिती, म्हणजेच फक्त गुन्हेच नाही तर गावाच्या एकूण सामाजिक अहवाल हे दंडाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवला जातो, असा एक भाग आपल्याला याच्याबद्दलचा सांगता येईल. आता सर्वात महत्त्वाचं आहे की पोलीस पाटलांचं सर्वात महत्त्वाचं पोलिसांना मदत करणं. म्हणजे कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना मदत मागितल्यास पोलीस पाटलांनी आपल्या अधिकारात येईल ती पूर्ण मदत करणं बंधनकारक आहे. तो पोलीस विभागाचा एक स्थानिक सहाय्यक म्हणून पोलीस पाटलांकडे पाहिलं जातं. नेक्स्ट आहे आदेश आणि अधिकाराचं पालन. म्हणजे दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले सर्व आदेश त्वरित आणि निष्ठेनं पार पाडणं हे त्यांचं कर्तव्य आहे. नेक्स्ट आहे गुप्त माहिती गोळा करणं. आता त्यामध्ये जर बघितलं गेलं की गावामधल्या शांततेला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या गोष्टीची गुप्त माहिती गोळा करून ती पोलीस ठाण्याला कळवतो. म्हणजेच एक प्रकारे इंटेलिजन्स सारखं काम हे पोलीस पाटलांचं असतं किंवा गुप्त माहिती देण्याचं काम हे पोलीस पाटील करतात. सर्वात महत्त्वाचं आहे बंदोबस्त आणि गुन्हेगारांचा शोध. यामध्ये जर बघितलं गेलं तर गावामध्ये गुन्हे होऊ नये म्हणून खबरदारी घेणं, लोकांना त्रास होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवणं, गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर करणं, म्हणजे तो गावातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पहिला पोलीस पाटील हे रक्षक आहेत हे एक आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे शासनानं दिलेली जी कर्तव्य आहेत, ज्यामध्ये राज्य शासनानं वेळोवेळी सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे पोलीस पाटलाला अतिरिक्त कर्तव्य हे देखील देऊ शकतात. कलम 7च्या अंतर्गत जर बघितलं गेलं तर गावाच्या सेवक वर्गावर अधिकार हा पोलीस पाटलांचा. म्हणजे पोलीस पाटील जेव्हा आपली कर्तव्य पार पाडतात तेव्हा गावातील सेवक वर्ग, या सेवक वर्गामध्ये म्हणजे पोलीस पाटलांना सहाय्य करण्यासाठी म्हणून कोण कोण असतं, यामध्ये कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक किंवा इतर त्याने मदतीसाठी पोलीस पाटील हे त्यांना काम लावू शकतात. म्हणजे हा एक भाग आपल्याला सांगता येईल. तलाट्यांचं विशेष कर्तव्य म्हणजे पोलीस पाटलांसाठी आवश्यक कागदपत्र व नोंदी करणं. म्हणजे एखाद्या घटनास्थळी जाऊन त्याचा जो अहवाल पोलीस पाटलांच्या सांगण्यावरून त्या पद्धतीनं कागदपत्र किंवा नोंदी तयार करणं. म्हणजे पोलीस पाटील हा एकटाच नाही, त्याला संपूर्ण गाव प्रशासनाची मदत ही पोलीस पाटलांना मिळते. नेक्स्ट आहे कलम 8 नुसार सुरक्षिततेसाठी कर्मचारी नेमणं. म्हणजे पोलीस पाटील खालील गुन्हे टाळण्यासाठी काय करू शकतात, ते उपाययोजना करू शकतात. म्हणजे जबरी चोरी असेल, शांततेचा भंग असेल, समाजाला हानी पोहोचवणारी कृत्य असतील, यासाठी गावातील सेवक वर्गाला तो पोलीस पाटील हे कामावर लावू शकतात. जर एखाद्या कर्मचाऱ्यानं गैरवर्तन केलं, कामात हलगर्जीपणा जर केला असेल तर पोलीस पाटील याचा अहवाल कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे पाठवण्याचं कार्य करतात. नेक्स्ट आहे कलम 9च्या अंतर्गत जर बघितलं गेलं कर्तव्यात जर कसूर केला तर शिक्षा. म्हणजे पोलीस पाटील किंवा त्याला मदतीसाठी जे नेमलेले गावसेवक आहेत त्यांनी जर कर्तव्य बजावलं नाही किंवा हलगर्जीपणा कामामध्ये जर केला तर गैरवर्तन केलं किंवा त्यांना कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई किंवा शिक्षा देखील होऊ शकते. मग पोलीस पाटील त्यांच्या अंतर्गत जर बघितलं गेलं तोंडी किंवा लेखी ताकीद म्हणजे सर्वात हलकी शिस्तभंग कारवाई करू शकतात. आर्थिक नुकसानीची वसुली म्हणजे शासनाचं नुकसान झालं असल्यास त्याच्या पगारातून पूर्ण किंवा अंशतः रक्कम ही वसूल करणं. दंड जर असेल तर दंड किती लावावा, तर त्याच्या 1 महिन्याच्या मानधनापेक्षा जास्त नसलेला दंड लावावा असा आपल्याला उल्लेख करता येईल.
निलंबन किती आहे, तर जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत सेवेतून निलंबन, नोकरीतून काढून टाकणं म्हणजे सेवा संपणं, पण भविष्यात शासन नोकरीस कायम अपात्र नाही. म्हणजे बडतर्फ करणं म्हणजे सर्वात कठोर शिक्षा, म्हणजे पुढील शासकीय सेवेस साधारणतः तो अपात्र ठरतो. नेक्स्ट आहे म्हणजे थोडक्यात सारांश जर बघितला गेला तर सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, कायदा आणि सुव्यवस्था आणि गावात गुन्हे होऊ न देणं हे कर्तव्य सांगता येईल. गुप्त माहिती आणि संशयास्पद हालचाली हे पोलिसांना कळवणं, शासनाशी दुवा, आदेश, वॉरंट याची अंमलबजावणी किंवा कर्मचारी नियंत्रण म्हणजे गावसेवकांना कामावर लावण्याचा अधिकार आणि शिस्त आणि निष्काळजी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अहवाल हा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवणं हे पोलीस पाटलांचं कार्य. कलम 10च्या अंतर्गत जर बघितलं गेलं तर फौजदारी खटल्यास अडथळा नाही, म्हणजे शिस्तभंगाची कारवाई झाली म्हणून त्या व्यक्तीवर फौजदारी केस चालवता येणार नाही असं नाही, म्हणजेच विभागीय चौकशी वेगळी आणि गुन्हेगारी खटला वेगळा, म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही एकत्र असू शकतात. म्हणजे काय, तर कलम 11 नुसार जर बघितलं की चौकशी दरम्यान निलंबन म्हणजे काय, तर जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी पोलीस पाटलांवर चौकशी सुरू असल्यानंतर किंवा फौजदारी केस सुरू असल्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत पोलीस पाटलांचं तात्पुरतं निलंबन करू शकतात. हे शिक्षा नाही तर एक प्रकारे प्रशासकीय कार्यवाही आहे, तात्पुरती प्रशासकीय कारवाई म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे गुन्हा जर झाला तर पोलीस पाटलाची जबाबदारी, गावात गुन्हा झाला आणि आरोपी पळून गेला तर पोलीस पाटलांनी नेमकं काय करावं या संदर्भाबद्दलची सूचना, तात्काळ पोलीस ठाण्याला ही माहिती द्यायची. दुसरा आहे उपलब्ध साक्षी पुरावे त्यांनी काय करायचे, गोळा करायचे. प्राथमिक चौकशी ही सुरू करायची. सतत ठाणे अधिकाऱ्याला माहिती देत राहणं, म्हणजेच पोलीस पाटील हा गावातील पहिला माहिती देणारा आणि प्राथमिक तपास मदतनीस म्हणून हे पोलीस पाटील आहेत. नेक्स्ट आहे कलम 13च्या अंतर्गत अनैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यूबाबत पोलीस पाटलांची कर्तव्य नेमकी काय आहेत. तर सर्वात महत्त्वाचं हे कलम गावात जर अचानक संशयास्पद किंवा अपघाती जर मृत्यू झाला तर काय करायचं या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर म्हणजे मृत्यू घडल्यास पोलीस पाटलांना काय करायचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर गावामध्ये आत्महत्या, अपघाती मृत्यू, खुनाचा संशय आणि ओळख न पटलेलं प्रेत जर असेल तर अशी घटना घडली तर पोलीस पाटलांनी काय करायला पाहिजे, तर तात्काळ घटनास्थळी जावे. सर्वात महत्त्वाचं घटनास्थळी जायचंय. दुसरं, गावातले 2 किंवा अधिक सुजाण म्हणजे जे विश्वासार्ह व्यक्तींना बोलवावं, त्यांच्या उपस्थितीमध्ये काय करायचं, तर मृत्यूचं कारण काय असू शकतं आणि मृत व्यक्तीची अवस्था, आजूबाजूची परिस्थिती याच्याबद्दलची एक चौकशी करावी आणि त्यानंतर या सर्व गोष्टीचा एक लेखी अहवाल तयार करावा. म्हणजे त्यांना जे सहाय्यक मदतनीस असतात ग्राम पातळीवरचे, तर त्यांच्याशी सर्व गोष्टीचा लेखी अहवाल त्यांच्याबरोबर तयार करावा आणि तो अहवाल ताबडतोब पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे पाठवावा. म्हणजे पोलीस पाटील हा मृत्यूच्या प्राथमिक चौकशीतला पहिला सरकारी प्रतिनिधी हा पोलीस पाटील म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख करता येतो. चौकशीस मदत न करणाऱ्यांना शिक्षा म्हणजे नेमकं काय, जर पोलीस पाटील एखाद्या व्यक्तीला तपासणीसाठी बोलावतो आणि ती व्यक्ती जर कारण नसताना नकार देत असेल, तर जाणून बुजून टाळाटाळ करत असेल तर न्यायालय दोषी ठरवल्यास तिला 50 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. म्हणजे गावकऱ्यांनी तपासात सहकार्य करणं हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. नेक्स्ट, मृत्यू अनैसर्गिक असल्याचा संशय असला तर चौकशीत जर असं दिसलं तर मृत्यू हा नैसर्गिक नाही, तर पोलीस पाटलांना नेमकी काय कृती करायची, यामध्ये ताबडतोब पोलीस ठाणे अधिकाऱ्याला माहिती कळवणं. ते प्रेत कुजणार नाही अशा स्थितीत असेल तर ते जिल्हा शल्यचिकित्सक किंवा शासनाने नियुक्त केलेलं वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पोस्टमार्टमसाठी पाठवणं. आणि नेक्स्ट आहे, डॉक्टरनं मृत्यूचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेत लगेच जाळतात किंवा पुरता येत नाही. म्हणून जर प्रेत पाठवणं शक्य नसेल, म्हणजे दुर्गम भाग, वाहतूक अडचण, तरी देखील
पोलीस पाटील स्वतःहून प्रेताचं दहन किंवा दफन करू देऊ शकत नाहीत. नेक्स्ट आहे म्हणजे जोपर्यंत प्रेत जाळणं किंवा पूर्ण हे थांबवलं जातं तोपर्यंत म्हणजेच पोलीस ठाणे अधिकारी किंवा दंडाधिकारी परवानगी देत नाहीत तोपर्यंत. म्हणजे कारण मृत्यू हे संशयास्पद असल्यास एक प्रकारे पुरावा नष्ट होऊ नये हाच उद्देश या पाठीमागचा आहे. कलम 14 अंतर्गत जर बघितलं गेलं की एखादा गंभीर गुन्हेगाराला पकडण्यासाठीचा अधिकार हे कलम पोलीस पाटलाला मर्यादित अटक अधिकार हा देतं. म्हणजे नेमकं काय म्हणजे पोलीस पाटील कोणाला पकडू शकतो तर पोलीस पाटलांना सहकारण वाटलं की एखाद्या व्यक्तीनं खून केलाय, दरोडा टाकलाय, बलात्कार, गंभीर मारहाण इतर गुन्हा केला आहे तर तो काय करू शकतो त्या व्यक्तीला गावाच्या हद्दीमध्ये पकडू शकतो किंवा गुन्ह्याशी संबंधित पुरावे किंवा वस्तू ज्या आहेत तर त्या जप्त करणं त्या व्यक्तीस पोलीस ठाणे अधिकाऱ्यांकडे ते पाठवणं म्हणजे पोलीस पाटील पोलीस नसले तरी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्राथमिक कार्यवाही हे करू शकतात. नेक्स्ट आहे अटक केलेल्या व्यक्तीला वेळेची अट म्हणजे काय अटक केलेल्या व्यक्तीला काय करायला पाहिजे जसं की आर्टिकल 22 नुसार जर बघितलं गेलं की एखाद्या पकडलेल्या ठिकाणाहून न्यायालयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ वगळता लक्षात ठेवा पकडलेल्या ठिकाणापासून न्यायालयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ वगळता 24 तासाच्या आत नजीकच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणं हे बंधनकारक आहे. म्हणजे हे भारतीय संविधानातील व्यक्ती स्वातंत्र्य संरक्षणाशी आर्टिकल 22 शी सुसंगत आहे. कलम 15 अ च्या अंतर्गत जर बघितलं गेलं तपास करत असताना पोलीस पाटलाचे अधिकार पोलीस पाटील आपल्या गावात एखाद्या घटनेचा तपास करत असेल तर त्याला पुढील अधिकार असतात. म्हणजे नेमकं काय तर ते काय करू शकतात तर एक साक्षीदारांना बोलवू शकतात, घटनेबाबत माहिती असलेल्या व्यक्तीसाठी चौकशीसाठी बोलवतात, त्यांची तपासणी करू शकतात, त्यांना प्रश्न विचारू शकतात, जबानी नोंदवू शकणं किंवा साक्षीदारांनी दिलेली माहिती लिहून ठेवणं, लपवलेल्या वस्तूचा शोध घेऊ शकतात आणि गुन्ह्याशी संबंधित वस्तू लपवून ठेवलेल्या असतील तर महत्त्वाची अट नेमकी तपास करत असताना नेमकी काय आहे सूर्यास्तापासून ते सूर्योदय हा जो वेळ आहे तर या वेळेमध्ये राहत्या घराची झडती घेता येणार नाही. पण निकडीच्या प्रसंगीत इमर्जन्सी असेल तर ती परवानगी देखील आहे. म्हणजेच रात्री सामान्य परिस्थितीत घरात घुसून ही झडती घेण्याचा अधिकार मात्र नाही. कलम 15 अंतर्गत जर बघितलं गेलं तर दुसऱ्या गावात जाण्याचा अधिकार जर एखाद्या संशयित गुन्हेगार दुसऱ्या गावात जर पळाला तर पोलीस पाटील काय करू शकतो तर त्या व्यक्तीचा पाठलाग करण्यासाठी दुसऱ्या गावात जाऊन शकतो, त्या संशयिताची झडती देखील घेऊ शकतो. पण त्याच्यामध्ये काय त्याला काय करणं बंधनकारक आहे दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे त्या गुन्हेगाराचा तपास करायचा आहे पण त्याला बंधनकारक काय आहे पोलीस पाटलांना तर त्या गावच्या पोलीस पाटलांना ताबडतोब कळवणं की गुन्हेगार त्या गावामध्ये आलेला आहे. म्हणजे दुसऱ्या गावचा पोलीस पाटील मग पोलीस पाटलाला सांगितल्यानंतर दुसऱ्या गावचा जो पोलीस पाटील आहे त्या पोलीस पाटलाला मदत करणं हे बंधनकारक आणि पुढील कारवाई जबाबदार राहतो. म्हणजे बाहेरच्या गावात जाऊन एकट्याने कारवाई करायची नाही, स्थानिक पोलीस पाटलाला सामील करून घेणं हे आवश्यक आहे. याच्या अंतर्गत सांगता येईल. कलम 16च्या अंतर्गत जर बघितलं गेलं तर बेवारसी मालमत्ता आहे म्हणजे पोलीस पाटील गावात सापडलेली बेवारस मालमत्ता कोणाचीही नसलेली हरवलेली वस्तू किंवा ताब्यात घ्यायची तर ते पुढं काय करायचं तर अशा परिस्थिती कुणाला कळवायच्या तर गाव पोलीस आयुक्त क्षेत्रात असलेल्या पोलीस आयुक्ताला अहवाल देतो, इतर भागजवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना अहवाल देतो, त्यानंतर त्या अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशानुसार ते काम पोलीस पाटील करतात. म्हणजे विशेषतः गुन्हे अतिक्रमण अधिनियम 1871 मध्ये जर ती मालमत्ता भटक्या गुराशी संबंधित असेल उदाहरणार्थ दुसऱ्याच्या शेतात शिरलेली जनावरं तर या अहवालाबाबत नियमन पोलीस पाटलांनी दिलेला प्रत्येक अहवालाची एक प्रत ठाणे अधिकाऱ्याला पाठवणं हे बंधनकारक आहे. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा 15च्या अंतर्गत काय येतं अच्या
तपास करत असताना साक्षीदार चौकशी, जबावणी, शोध रात्री झाडाझडती करू शकत नाही, हे सोडून दुसऱ्या गावामध्ये जर समजा जर एखादा गुन्हेगार पळून गेला असेल तर पाठलाग, झाडाझडती, स्थानिक पोलीस पाटलांना माहिती करून त्यांच्याशी मदत घेणं हा सर्वात महत्त्वाचं. बेवारस मालमत्तेमध्ये ताबा घेऊन आयुक्त किंवा दंडाधिकाऱ्यांना तो अहवाल पाठवणं आणि विशेषतः गुन्हे जे आहेत तर त्यामध्ये तो देखील अहवाल तयार करणं असा एक आपल्याला उल्लेख सांगता येईल. कलम 17च्या अंतर्गत जर बघितलं गेलं तर कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. म्हणजे या अधिनियमात गुन्हा नमूद आहे पण त्या व्यक्तीला फक्त ह्याच कायद्याखाली शिक्षा होईल असं नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं असा गुन्हा केलाय की जो या कायद्यानुसार गुन्हा आहे आणि दुसऱ्या एखाद्या कायद्यानुसार गुन्हा आहे. म्हणजे याला सोपं उदाहरण जर करायचं असेल तर यामध्ये जर बघितलं गेलं तर इतर व्यक्तींवर कायद्यानुसार खटला चालवू शकतो. म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं समजा असं जर असेल की एखाद्या व्यक्तीनं गावात गोंधळ घातला, हे गाव पातळीवर पोलीस पाटलाच्या अंतर्गत एक लक्षात येतं की तो ग्राम पोलीस कायद्यानुसार काय आहे, गुन्हा आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तोच प्रकार IPC भारतीय दंड संहिता नुसार देखील तो काय तर तो गुन्हा आहे. म्हणजे आरोपीला फक्त ग्राम पोलीस कायद्या अंतर्गतच शिक्षा होईल असं नाही तर IPC अंतर्गत देखील काय होऊ शकतं, केस चालू शकते. म्हणजेच कायदा इतर कायद्यांना अडवत नाही. कलम 18 अंतर्गत जुना कायदा रद्द आदीच्या गोष्टी ह्या वैध आहेत असं सांगितलं आहे. म्हणजे मुंबई ग्राम पोलीस अधिनियम 1867 रद्द करण्यात येत आहे पण लगेचच त्याला महत्त्वाची सुरक्षा देखील दिली. म्हणजे जुना कायदा आता पुढे लागू राहणार नाही पण खालील गोष्टीवर मात्र त्याचा परिणाम होणार नाही. म्हणजे सोपा अर्थ जर सांगायचा जर म्हटलं तर कच्या अंतर्गत ख आणि गच्या अंतर्गत जर बघितलं की जुन्या कायद्याखाली आधी केलेल्या कामाची वैधता ही मात्र कायम राहील. जुन्या कायद्यानं मिळालेले हक्क, अधिकार, जबाबदाऱ्या ह्या देखील कायम राहतील. जुन्या कायद्याखाली झालेले गुन्हे आणि शिक्षा देखील वैध राहतील आणि त्या गोष्टी चालू राहिल्या, चौकशी, केस पुढे देखील ही चालू राहू शकते. म्हणजे जुना कायदा रद्द झाला म्हणून आधी दिलेल्या शिक्षा रद्द होत नाही, चालू असलेले खटले बंद होत नाहीत, नेमणुका, आदेश आणि नियमन हे आपोआप रद्द होत नाहीत. हा एक आपल्याला सांगता येईल. म्हणजे अजून एक महत्त्वाचा आणि शेवटचा परिच्छेद म्हणजे जुन्या कायद्याखाली केलेल्या गोष्टी यामध्ये नवीन कायद्याची विसंगत नसतील तर नवीन कायद्याखाली केल्यासारख्या समजल्या जातील आणि त्या नवीन आदेशाचं किंवा बदल्यात रद्द केल्याशिवाय चालू राहतील. हे उदाहरणार्थ जुन्या कायद्यानुसार एखादा ग्राम पोलीस पाटलाची नेमणूक झाली असेल आणि नवीन कायद्यात देखील तशीच तरतूद असेल तर त्याची नेमणूक ही आपोआप रद्द होत नाही तर तो पदावर राहतो जोपर्यंत नवीन आदेश येत नाही तोपर्यंत, असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण पोलीस पाटलांचं ग्राम पोलीस अधिनियम जो आहे 1967चा याच्या संदर्भाबद्दलची सविस्तर माहिती पाहिली. याच्याबद्दल तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह टाईपला येईल अशा पद्धतीने एक तुम्ही अभ्यास करू शकताय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.